यानंतर एक मोठी बातमी, सांगलीच्या कृष्णा नदीतनं पाणी उपशावरती जलसंपदा विभागाकडनं बंदीचे आदेश आहेत। शेतीसाठी पाणी उपसा करण्यावरती बंदी घालण्यात आली आहे। खासगी आणि औद्योगिक पाणी उपशावरती देखील बंदी घालण्यात आली आहे। पाणी उपसा केल्यास फौजदारी कारवाईचा इशारा जलसंपदा विभागानं दिलाय। केवळ पिण्याच्या पाण्यासाठी उपसा करण्याला परवानगी असेल। तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मान्सूनच्या आगमनाला विलंब होत असल्यामुळे पाणी टंचाईचं संकट अधिक गडद होत चाललंय। जिल्ह्यातील मोठे आणि लघु प्रकल्प मिळून धरणांमध्ये केवळ 32% जलसाठा शिल्लक आहे। अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे। प्रशासनानं पाण्याचा काटकसरीनं वापर करण्याचं आवाहन केलं असून नागरिकांच्या नजरा आता मान्सूनच्या आगमनाकडे लागल्या आहेत। मान्सून लांबणीवर गेल्यामुळे कुठेतरी भीषण पाणी टंचाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बघितले गेले तर अनेक प्रकल्प असे आहेत जे कोरडे होत असल्याचे चित्र दिसून येत आहे। विशेष बाब म्हणजे महाउष्णिक विद्युत केंद्राचा जो डॅम आहे त्या डॅममध्ये सध्या 36% पाणीसाठा उपलब्ध आहे। ज्या धरणामधून चंद्रपूरकराला पाणी पुरवठा होतं आणि वीज केंद्राला पाणी पुरवठा होते, तो इराई धरण कुठेतरी त्या पाणी पातळीत घट होत असल्यामुळे मोठी पाणी समस्या निर्माण होण्याची शक्यता वर्तवली येते। टँकरद्वारे काही भागात पाणी पुरवठा केला जात आहे आणि अशीच परिस्थिती असली तर मोठा जलसंकट निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। निलेश दहाड, टीव्ही 9 मराठी, चंद्रपूर।